जे पिक्चर्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्याच संदर्भातला आजचा पार्ट आहे. आता पिक्चर्स दिसत आहेत म्हणजे तुम्ही म्हणाल सर मग जिराफांबद्दल पार्ट आहे का? तर जिराफांबद्दल नाही, तर एक असा सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे की त्याच्यामध्ये उदाहरण म्हणून जिराफांचा वापर केलेला, जिराफ घेतलेले आहेत, बरोबर. त्याच संदर्भातला आपला टॉपिक आहे, तो आपण पाहूया. तोच नाही तर बाकी पुढेही बरेच टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक एक करून आपण आज कंप्लीट करूया. पहा, आजचा जो आपला टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिक, त्याचं नाव आहे लॅमार्क वाद. लॅमार्क वाद. आता लॅमार्क किंवा इंग्लिशमध्ये तर म्हणतात लॅमार्किझम. लॅमार्किझम. आता लॅमार्किझम म्हणजे काय? तर लॅमार्क नावाचे जे शास्त्रज्ञ आहे ह्यांनी जो विचार किंवा सिद्धांत मांडला, त्यांचं जे मत आहे, राईट, त्याला म्हणतात लॅमार्किझम. त्यांचा तो सिद्धांत आहे, त्यांचा तो विचार आहे आणि म्हणून त्याला लॅमार्किझम किंवा लॅमार्क वाद असं म्हणतात, बरोबर. आता काय आहे हा त्यांचा सिद्धांत बघा. बाप्टिस्ट लॅमार्क असं त्यांचं नाव आहे. प्रपोज्ड that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. अतिशय इम्पॉर्टंट. याच्या मागे एकदा मी याच्याबद्दल बोललो होतो, मी तुम्हाला बोलता बोलता बोललो होतो, तुमच्या लक्षात असेल किंवा मी सांगितल्यावर तर तुमच्या लक्षात येईलच. पहा काय की हे जे जीन बाप्टिस्ट लॅमार्क जे आहेत ह्यांनी असा विचार मांडला किंवा असा सिद्धांत मांडला की त्यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा उत्क्रांती होत असते प्रत्येक, आपण आत्तापर्यंत हा लेसन आत्तापर्यंत आपण शेवटच्या पार्टवरती पोहोचलेलो आहोत. सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत आपण हेच पाहतो आहोत की प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये कंटिन्युअसली खंड न पडता उत्क्रांती होत असते. प्रत्येक ऑर्गॅनिझम इव्हॅल्युएट होत असतो, त्याची पुढची पिढीमध्ये आणखी इव्हॅल्युएशन झालेलं असतं. तर ही जी उत्क्रांती होते किंवा हे जे इव्हॅल्युएशन होतं, हे इव्हॅल्युएशन जे होत असतं कुठल्याही प्राण्यांमध्ये, ऑर्गॅनिझम्समध्ये, तर हे याच्यामुळे सजीवांच्या शरीरामध्ये बदल होत राहतात, राईट. हेही आपण पाहिलं. आता हे जे बदल होतात, ह्या बदल होण्याचे कारण काय आहे? हे बदल होण्याचे कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, असं लॅमार्क म्हणतात की लॅमार्क जे आहेत ते म्हणतात की शरीरामध्ये होणाऱ्या बदलांचं कारण जे आहे हे आहे त्या माणसाची हालचाल किंवा त्या माणसांनी केलेली हालचाल किंवा केलेला प्रयत्न किंवा त्यांचा आळस. काय तर त्या व्यक्तींनी, म्हणजे व्यक्तींनी म्हणण्यापेक्षा त्या ऑर्गॅनिझम काही ना काही हालचाल करत असतात काहीतरी मिळवण्यासाठी, किंवा काही ऑर्गॅनिझम आळस करत असतात, राईट. तर जशी ते हालचाल करतील किंवा जर ते आळस करतील तर त्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात ते कारण त्यांची हालचाल किंवा आळस आहे, असं त्यांचा विचार आहे, असा त्यांचा सिद्धांत आहे. आणि ह्या सिद्धांतालाच लॅमार्क वाद किंवा लॅमार्किझम असं म्हणतात. लक्षात ठेवा, ह्या सिद्धांताला त्यांनी नाव दिलं इंद्रियांचा वापर व न वापर, म्हणजेच यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. मागे मी एकदा बोलता एक्सप्लेन केलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की मानव जे एलियन्स जे आहेत, राईट, हे एलियन्स प्रत्यक्ष कोणी पाहिलेले आहेत असं कोणी अजूनपर्यंत भेटलेलं नाही. किंवा जरी एखादी व्यक्ती बोलते की आम्ही एलियन्स पाहिलेत, तरी त्याला प्रत्यक्ष असा ठोस पुरावा नाही, स्ट्रॉंग एव्हिडन्स नाही, बरोबर. पण तरी सुद्धा बरेचसे एलियन्सचे चित्र आपण पाहतो टी व्हीवरती, मूवीजमध्ये एलियनच्या संदर्भातले आपण बरेच मूवीज पाहिलेत.
राईट. हे एलियन्स जर तुम्ही पाहिले तर त्यांचा आकार वगैरे जो दाखवलाय, त्यांच्या शरीराची रचना जी दाखवली ही कशी दाखवली, तर मागे मी बोललो होतो की ही दाखवली कारण शास्त्रज्ञांचा असा विचार आहे. अगेन त्यांनी कोणत्या विचारावरच्या आधारावरती त्यांनी केलं, लॅमार्क यांच्या सिद्धांतावरती आधारित त्यांनी ते पिक्चर्स किंवा त्यांनी ती रचना तयार केली. कशी की जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपल्या शरीराच्या अंगांचा, आपल्या ऑर्गन्सचा यूज आपला कमी कमी होत जाणार, शरीर काटकुळं म्हणजे थीन बनणार आणि आपल्या बोटांचा वापर जास्त होणार म्हणून बोट जास्त लांब होणार, कारण कम्प्युटराइज्ड सर्व आपलं कम्प्युटर चालवण्यासाठी बोटांचाच जास्त वापर करावा लागणार आणि बुद्धीचा वापर जास्त करावा लागणार म्हणून डोकं मोठं होणार. हे आपण मागेही डिस्कस केलं होतं. ते जे मी सांगितलं होतं तुम्हाला त्याला कारण हा लॅमार्क वादच आहे. राईट, ते मी सांगण्यामागे. सो लक्षात ठेवा, आता हा इतका महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये पुढे जाऊया, आपण बघूया पुढे काय म्हणतात ते. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ, आता त्यांनी जिराफांचं उदाहरण घेतलंय. द नेक ऑफ जिराफ right has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. Similarly, shoulders of the ironsmiths have become very strong due to frequent hammering movements. आपण ह्या सर्वच पॉइंट्स एकत्र पाहूया. आता बघा काय की जिराफ जी आहे, आपण पाहतो की जिराफाची जी नेक आहे, जिराफाची जी मान आहे ती अतिशय लांब आहे, अतिशय लांब. आता असं का झालं, तर पिढ्यानपिढ्या दर पिढ्या जिराफांनी काय केलं, जसं तर बघा झाड आहे, झाडाची खालची पानं जशी जशी संपत गेली. आता एकच जिराफ नाही तर बरेच जिराफ असतात जंगलामध्ये, बरेच प्राणी असतात. जर खालची जी पानं आहेत, ज्यांची जशी हाईट आहे तशी तशी त्यांनी खाल्ली. मग जोपर्यंत खाली पानं होती तोपर्यंत जिराफांनी खाल्ली. पण जशी पानं खालची संपली तर जिराफ काय करायला लागले की वरची जी पानं आहेत, उंचावरची पानं, ही उंचावरची पानं तोडण्यासाठी त्यांनी मान ताणायला सुरुवात केली. मान ताणत राहिले पिढ्यानपिढ्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू उत्क्रांतीच्या नियमानुसार त्यांच्यामध्ये बदल होत गेले आणि त्यांची मान अतिशय लांब झाली. हे त्यामागचं कारण आहे. नाहीतर मूळ जे जिराफ आहेत त्यांची नव्हती, मान लांब नव्हती. राईट. पुढे आयर्नस्मिथ म्हणजे लोहार जे लोखंडाची उपकरणं वगैरे बनवतात त्यांना लोहार म्हणतात. बरोबर, तुम्ही पाहिले असतील बघा, ते तंबू वगैरे ठोकून रस्त्याच्या कडेला कुठेतरी असे राहतात, महिने तिथे राहतात. काही नंतर कालावधीनंतर मग ते दुसरीकडे निघून जातात किंवा काही कायमस्वरूपीही करतात. ते खास करून खेड्यांमध्ये तर नक्कीच त्याला लोहारच म्हणतात. त्याला अजून काहीतरी म्हणतात दुसरं, त्यांच्याकडे जो भाटा वगैरे असतो ते वेळे शेतीची अवजारं वगैरे ठोकून बनवतात. तर त्यांचे जे शोल्डर्स जर बघितलेत ना तुम्ही, असे जबरदस्त स्ट्रॉंग असतात. का? कारण कंटिन्युअसली त्यांचं काय असतं, ते घन म्हणजे तो मोठा असा अतिशय जड असा तो हातोडासारखा असतो. राईट. त्या घनाचे घाव घालून त्यांचे खांदे जे आहेत ते अतिशय स्ट्रॉंग झालेले असतात. पुढे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, अशी काही उदाहरणं त्यांनी दिली. पुढे काय म्हणतात ते, विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच. राईट, म्हणजे शहामृग जे आहेत त्यांची जी पंख जी आहेत. अँड इम्यू हा शहामृगाच्याच जातीतला एक पक्षी आहे, शहामृगासारखाच दिसतो जवळजवळ. राईट. ऑस्ट्रिच आणि इमू यांची जी पंख आहेत हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. त्यांनी पंखांचा वापर करणंच कमी केलं, सोडून दिलं. आणि त्यामुळे काय झालं की हळूहळू त्यांचे पंख जे ते वीक झाले, त्यांना उडता नाही येत. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग आणि इमू जे आहेत हे उडू नाही शकत.
परंतु ते इतके फास्ट पळू शकतात, इतके फास्ट की बस, अतिशय फास्ट. म्हणजे सर्वात वेगवान पळणारा पक्षी जर कोणी असेल तर तो ऑस्ट्रिच, अँड इमू सुद्धा त्यामध्येच येतात. कारण त्यांच्या पायांचा वापर त्यांनी जास्त केला, म्हणून पाय आणि त्यांची स्पीड हा वाढत गेला पिढ्यानपिढ्या. मग पुढे लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वान अँड डक. स्वान अँड डक, राईट, म्हणजेच काय तर हंस आणि बदकाचे जे पाय आहेत बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर, अँड स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर ब्युरोईंग हॅबिट्स. आता स्नेक्स जे आहेत, किंवा आपण पहिला हंस आणि बदकांचं बोलू, त्यांचे जे पाय जर असतील, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल तर त्यांच्या पायांना असे पडद्यांनी जोडलेले असतात. त्यांचे पाय पडद्यांनी जोडलेले असतात. का तर कंटिन्युअसली पाण्यात राहून राहून राहून. आणि तेच साप जे आहेत, या सापांचे पाय मात्र नष्ट झालेत, किंवा नष्ट म्हणण्यापेक्षा त्यांच्या शरीररचना अशी झाली आहे की ते शरीराच्या आतल्या बाजूने काही प्रमाणात आहे असं म्हणतात, बरोबर. म्हणजे का याचं कारण काय की त्यांना बघा, साप बिळात राहतो. आता बिळात जायचं म्हटल्यावरती उभं राहून पायांचा उपयोग करून कोणी बिळात नाही जाऊ शकत, तर बिळात जाण्यासाठी सरपटावं लागतं. आता सरपटण्यासाठी जी रचना पायांची, बाहेरच्या पायांची जी रचना असते ती बाहेरच्या पायांची रचना म्हणजे एक्सटर्नल लेग्स आर नॉट युजफुल, राईट, फॉर क्रॉलिंग. मग बिळात सरपटण्यासाठी त्यांच्या पायांची रचना अशा पद्धतीने झाली की बाहेरचे पाय त्यांचे बाहेरच्या साईडने त्यांचे पाय निघूनच गेले, पाय गमावले त्यांचे, राईट. त्यानंतर ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन, राईट. ही त्यांनी मिळवलेली वैशिष्ट्य, ही जी सगळी उदाहरणं आहेत ही काय आहेत, जी वैशिष्ट्ये त्यांच्याकडे नव्हती ती त्यांनी मिळवलेली वैशिष्ट्ये, म्हणून त्यांना म्हणतात अक्वायर्ड कॅरेक्टर्स. अक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजेच मिळवलेली वैशिष्ट्ये. अक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजेच मिळवलेली वैशिष्ट्ये, राईट. ही त्यांच्याकडे नव्हती, ह्या प्राण्यांमध्ये ही वैशिष्ट्ये नव्हती, ती हळूहळू त्यांनी ती मिळवली, बरोबर. आणि जसजशी त्यांची एका पिढीकडे आली तशी त्या दुसऱ्या पिढीकडे ती ट्रान्सफर होत गेली, म्हणजे संक्रमित होत गेली. दिस इज कॉल्ड ॲज थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमॅटिझम. यालाच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमाकवाद असं म्हणतात. लक्षात ठेवा, लॅमाकवादलाच दुसरा काय म्हणतात की मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. कारण प्रत्येक व्यक्तीने, जसं मी तुम्हालाही सांगतो, नेहमीच सांगतो की तुम्ही तुमच्या शरीराच्या इंद्रियांचा जसा वापर कराल तसेच तुमची तुमची पिढी घडणार आहे, त्यांच्यामध्ये तेच गुणधर्म ट्रान्सफर होणार आहेत. म्हणून आपण पाहतो की एखादी व्यक्ती, एखादं मूल, किंवा असं जाणवलं की एखादं चाइल्ड जे आहे थोडं स्कूलमध्ये वगैरे जायला लागलं तर थोडंसं हे असेल की आपण म्हणतो यार खूप हुशार आहे हा, अगदी त्याच्या वडिलांवरती किंवा त्याच्या आईवरती गेलाय. मीन्स त्या आईमध्ये किंवा त्या वडिलांमध्ये हुशारीचे गुण आहेत. त्या वडिलांनी किंवा आईने काय केलंय, हुशारी वाढेल अशी काही ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत कंटिन्युअसली. त्यांनी ब्रेनचा वापर केला, त्यांनी जास्त प्रॅक्टिस केली, जास्त अभ्यास केला, वॉट एव्हर विच एव्हर प्रॅक्टिसेस वर नीडफुल, राईट, त्या त्यांनी केल्या. आणि त्यामुळे त्यांचा ब्रेन त्या पद्धतीने डेव्हलप झाला. आणि आपण मागेच पाहिलं की जीन्स जे आहेत, मागच्या 9वीला पूर्ण लेसन्स होतं त्याच्यामध्ये, की जीन्स किंवा DNA मार्फत मग ते सगळ्यात ते कॅरेक्टर्स काय होतात ते पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, मग ते ट्रान्सफर झाले. सो दिस इज कॉल्ड अक्वायर्ड कॅरेक्टर्स, द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमाकवाद.
लॅमक वॉट्सचाच पुढचा पार्ट जो आहे त्याबद्दल पाहूया आपण. काय की डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. बघा डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय की एखाद्या ऑर्गन्समध्ये, वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये किंवा अवयवांमध्ये जो बदल होतो किंवा विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीराचा विकास म्हणजे वेगवेगळ्या हालचालींमुळे, वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे शरीराचा विकास होणे किंवा प्रयत्न न करण्यामुळे शरीराचा विकास न होणे किंवा असलेल्या अवयवांचा ऱ्हास होणे, हा सिद्धांत जो आहे राईट, हा मान्य झाला, अतिशय मान्य झाला, म्हणजे सर्वांनाच मान्य झाला, हा सगळीकडे ॲक्सेप्ट झाला, एव्हरीबडी ॲक्सेप्टेड इट, राईट. परंतु हे जे वैशिष्ट्य आहेत हे ट्रान्सफर होतात, हे मात्र ॲक्सेप्ट झालं नाही किंवा काही प्रमाणात ते रिजेक्ट झालं, ते मात्र रिजेक्ट केलं, राईट. कारण का? त्याचं कारण काय? बिकॉज इट हॅड बीन verified many times that modifications brought in us are not transferred to next generation, and thereby Lamarck's theory was disapproved. म्हणजे काय की जे बदल जे घडून आले, बरोबर, पिढी दर पिढी जे बदल जे म्हणजे किंवा एका पिढीमध्ये जे बदल जे घडून आले, स्वतःमध्ये घडून आणलेले जे बदल आहेत हे नव्या पिढीकडे दिले जात नाहीत. हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले, हे चेक केलं झालं, पडताळून पाहिलं गेलं आणि म्हणून लॅमार्कचं म्हणणं चुकीचं आहे असं दिसून आलं. म्हणजेच काय पहा, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज अक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ancestry of acquired characters. बघा म्हणजे काय की सजीवांनी जे संपादित केलेले जे गुण आहेत ते हे गुण दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात किंवा संततीकडे जातात, त्यांच्या संततीकडे किंवा दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, राईट. याला करता येतात, याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. काय? इट इज कॉल्ड ancestry of acquired characters. Ancestry of acquired characters. Ancestry of acquired characters म्हणजेच संपादित गुणांचा अनुवंश म्हणतात. संपादित म्हणजे काय? प्राप्त केलेले गुण, राईट. सी हा आहे ह्या टॉपिक वरचा प्रश्न. एक्सप्लेन लॅमार्किझम इन डिटेल किंवा लॅमार्कवाद सविस्तर स्पष्ट करा. फाईन. आता पुढचा पार्ट बघूया आपण. पुढचा टॉपिक आहे स्पेसिएशन म्हणजेच जाती उद्भव. स्पेसिएशन म्हणजे जाती उद्भव. काय असते हे स्पेसिएशन? काय असते हे जाती उद्भव म्हणजे नेमकं काय ते पाहूया आपण. थोडक्यात म्हणून सांगतो. तुम्ही जर इथे जर एक चित्र पाहिलं असेल, या चित्रामध्ये या चित्रावरून तुम्हाला नीट लक्षात येईल की व्हॉट इज स्पेसिएशन किंवा जाती उद्भव म्हणजे काय. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. काय होतं? इव्होल्युशनमुळे वेगवेगळ्या प्रजाती किंवा जाती वनस्पती आणि प्राण्यांच्या बनत असतात. ते इव्होल्युशनमुळे बनतात, राईट. त्यानंतर स्पीसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. आता स्पीसीज म्हणजे काय? तर स्पीसीज म्हणजे काय असतं की एखाद्या सजीवांच्या वेगवेगळ्या सजीवांचा गट त्याला जाती म्हणतात. सजीवांचा गट किंवा त्याला जाती म्हणतात. अशा सजीवांचा गट जे नैसर्गिक फलनाद्वारे म्हणजे नॅचरल रिप्रोडक्शनद्वारे
फलनक्षम संतती निर्माण करू शकतात. फलनक्षम संतती निर्माण करू शकतात. राईट. फर्टाईल म्हणजे काय? पुन्हा फलनक्षम म्हणजे काय? फलनक्षम या वाक्याचा अर्थ किंवा फर्टाईल म्हणजे काय की अशी संतती जी पुढे जाऊन पुन्हा दुसऱ्या संततीला जन्म देईल, रिप्रोडक्शनच्या मार्फत अशी संतती ते निर्माण करू शकतात. अशा प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जातीला स्पीसीज असं म्हणतात. जाती असं म्हणतात. लक्षात ठेवा. डेफिनेशन नीट, एक्सप्लेनेशन नीट समजून घ्या. काय की अशा प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा गट जे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकतात. काय? द ग्रुप ऑफ animals or plants or organisms which can produce fertile individual through natural reproduction system, that's called species. त्याला जाती असं म्हणतात. जाती या नावाचा अर्थच वेगळा घेतलाय. मानवाने जाती या नावाचा अर्थच वेगळा घेतलाय. त्याने जाती म्हणजे वेगळंच काहीतरी करून टाकलंय आणि त्याच्यावरून आता तो भांडतोय. कशासाठी? रिझर्वेशनसाठी. की आम्हालाही रिझर्वेशन पाहिजे, आम्हालाही रिझर्वेशन पाहिजे, आम्हाला इतके टक्के पाहिजे. त्याला आरक्षण म्हणतात. त्याला भांडतोय. भिक्काऱ्यासारखे मागतायत सगळेच जण. ॲक्च्युली त्याची गरज त्या काळात होती. हे रिझर्वेशन किंवा जे काही होतं त्या काळात खरंच त्याची गरज होती. आजच्या काळात कोणावरतीही जाती वगैरे ह्या कोणावरती अन्याय होत नाही. तर ह्या काळात त्याची गरज नाही. खरं तर त्याच्यामुळे विनाकारण प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. चला जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपण याच्याकडे वळूया. फाईन. सो पाहूया. इच स्पीसीज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. प्रत्येक स्पीसीज जे असते, प्रत्येक जाती जी असते, प्रत्येक जाती एका वेगळ्या विशिष्ट अशा जिओग्राफिकल म्हणजे काय भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढते. एक स्पीसीज जी आहे ती दुसऱ्या भौगोलिक वातावरण म्हणजे जिओग्राफिकल कंडिशन्समध्ये नेल्यानंतर कदाचित ती जात सुरुवातीला तिला त्रास होईल, तिला ॲडॅप्ट करावं लागेल आणि नंतर हळूहळू त्याच्या काही पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या ॲडॉप्ट करून त्याच्यामध्ये राहू शकतील. पण सुरुवातीला मात्र त्यांना त्रास होईल. राईट. सो म्हणजे काय की जसं आपण एक उदाहरण पाहूया की पोपटांचे अनेक प्रकार आहेत. आपण जो नॉर्मली पाहतो तो हिरवा रंगाचा लाल चोच असलेला पोपट. ह्या पोपटांमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बर्ड्स झू जे असेल अशा ठिकाणी जर तुम्ही पाहिले असतील, आपल्या नाशिकमध्येही बऱ्याच ठिकाणी आहेत तसे. जर तुम्ही पाहिलं असेल तर तिथे तुम्हाला वेगवेगळे पक्षी दिसतील, वेगवेगळे पॅरेट्स दिसतील. हे पॅरेट्स वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, आपल्याकडचे नाही आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचं काय आहे, त्या स्पीसीज आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या. मग आता पुढे देअर फूड हॅबिटेट म्हणजे त्यांचा अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण, त्यांचं राहण्याचं अधिवास म्हणतात मराठीमध्ये. लक्षात ठेवा. अधिवास म्हणजे त्यांची राहण्याच्या सवयी असलेलं ठिकाण. राईट. त्यांचं अन्न, त्यांचं हॅबिटेट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी राईट, त्यांची फलन क्षमता अँड पिरियड इज डिफरंट. राईट. आता फलन क्षमता आणि पिरियड म्हणजे काय की प्रत्येक प्राणी जी नवीन प्राण्यांना जन्म देतो तर काही प्राणी काही दिवसांमध्ये देतात, काही प्राणी काही तासांमध्ये देतात, काही जसं आपण बॅक्टेरिया वगैरे जे पाहतो ते काही मिनिटांमध्ये देतात. मिनिटांमध्ये त्यांची रिप्रोडक्शन होतं. राईट. तर म्हणजे त्यांची वाढत जातात, संख्या वाढत जाते मिनिटांमध्ये, तासांमध्ये. तर काही प्राण्यांना दिवस लागतात, काहींना महिने लागतात, काहींना वर्ष लागतं. अशा पद्धतीने जो पिरियड आहे फलन क्षमतेचा पिरियड हा वेगवेगळा असतो प्रत्येक स्पीसीजमध्ये. राईट. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. मग आधीची जी जात आहे, एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यासाठी काय गरजेचं असतं? जनुकीय बदल कारणीभूत असतो. जनुकीय बदल, जेनेटिक चेंजेस. राईट. जेनेटिक व्हेरिएशन त्याला गरजेचं असतं आणि ते कारणीभूत असतं. बिसाइड्स
geographical and reproductive changes are also responsible. आणि त्याचबरोबर भौगोलिक आणि त्यांचे पुनरुत्पादनीय म्हणजे पुनरुत्पादन करण्याची जी क्षमता आहे ती, हे बदल सुद्धा कारणीभूत ठरतात. भौगोलिक म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे आणि पुनरुत्पादन करण्याची जे त्यांची जी ॲबिलिटी आहे, त्यांची जी क्षमता आहे, हे जे बदल आहेत, हे जे बदल घडतात ते बदलही तितकेच कारणीभूत ठरतात. Similarly, geographical or reproductive isolation also leads to speciation. Isolation म्हणजे काय? आपण पाहूया आयसोलेशन. आयसोलेशनचा साधा सिंपल अर्थ आहे की वेगळं होणं, राईट. परंतु इथे अर्थ आहे काय? अलगीकरण. तेच आहे इथे पण अलग होणे. काय? सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव स्पेसिएशन होते, राईट. आता जर ते वेगळे राहायला लागले, वेगळे सेपरेट राहायला लागले, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होण्यासाठी कालांतराने जो जाती उद्भव म्हणजे एक नवीन स्पीसीज तयार होते त्यांच्या वेगळे राहण्यामुळे, आयसोलेशनमुळे, राईट. सो हा आहे, दिस इज कॉल्ड जाती उद्भव. यालाच म्हणतात स्पेसिएशन. म्हणजे मूळ प्राणी एकच, लक्षात ठेवा, मूळ प्राणी एकच, परंतु त्याच्या भौगोलिक म्हणजे जॉग्राफिकल कंडिशन्स किंवा जॉग्राफिकल सिच्युएशन्समुळे आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेमुळे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटीमुळे त्यांच्यामध्ये काय होतात, त्यांच्या वेगवेगळ्या स्पीसीज तयार होतात. मग त्याच्यामध्ये त्यांचं राहणं आहे, त्यांचा विहार म्हणजेच त्याला आपण हे म्हणतो काय, हॅबिटेट, की ते कोणत्या भागात राहतात, कसे राहतात, कुठे कसे फिरणं चालणं, त्यांचं जे आहे मुक्त छंद वागणं किंवा पिंजऱ्यात राहणं, राईट. ह्या सगळ्या गोष्टीमुळे वेगवेगळ्या स्पीसीज तयार होतात. मग असाच प्रश्न मी पुन्हा करतो, पहा. मूळ प्राणी एक चिमणी आहे, ही एक प्रकारची फिंच म्हणतात तिला. अँसेस्ट्रल सीड इटिंग ग्राउंड फिंच, लक्षात ठेवा. ही जी आहे ती बिया खाणारी, जमिनीवरती जास्त काळ घालवणारी ग्राउंड फिंच, चिमणीच थोडक्यात म्हणूया आपण. मग ह्या चिमणीमध्ये कालांतराने किंवा वेगवेगळ्या भौगोलिक सिच्युएशन्समध्ये, भौगोलिक परिस्थितीमुळे आणि प्रजनन क्षमतेच्या किंवा रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटीमुळे त्यांच्या ह्या अशा वेगवेगळ्या हे सर्व फिंच आहेत. ट्री फिंच पण वेगळ्या प्रकारचे ट्री फिंच आहे, वुडपेकर फिंच, नंतर वॉबलर फिंच, नंतर लार्ज कॅक्टस ग्राउंड फिंच आणि लार्ज ग्राउंड फिंच. त्यांच्या चोची आहेत, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काही बदल झालेले आहेत. त्यांची डोळ्यांची ठेवण जी आहे त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, राईट. हे आपल्याला दिसतं. अँड दिस इज कॉल्ड स्पेसिएशन. हे चित्र स्पेसिएशन किंवा जाती उद्भवाचंच एक उदाहरण आहे. पुढचा पाठ आहे आपला मानवी उत्क्रांती, ह्युमन इव्होल्युशन. मानवी उत्क्रांती. आता आपण सर्व ऑर्गॅनिझम्स बद्दल एकत्रितपणे जनरली बोलत आलो, कॉमनली सर्वांबद्दल. आता आपण स्पेशली पाहणार आहोत मानवाबद्दल, की मानवामध्ये कसा बदल होत गेला, मानव कसा इव्हॉल्यूट होत गेला, कसं त्याच्यामध्ये उत्क्रांती होत गेली. तर पहिल्या पिक्चर दिसतच आहे. आणि आजही आपल्याला आपले आई वडील, आपले भाऊ बहीण किंवा मित्रमैत्रिणी म्हणतातच, ए माकडा, राईट. म्हणजे आजही त्यांनाही माहिती, अगदी न शिकलेले जे आजी आजोबा असतात, ते कधी शाळेत गेले नाहीत, ते सुद्धा आपल्याला कधी कधी माकडा म्हणतात. म्हणजे त्यांनाही माहिती
की पूर्वी आपण माकड होतो, राईट. मग अशा पद्धतीने होता. मग हळूहळू इरेक्ट होत गेले. इरेक्ट मीन्स व्हॉट, की सरळ. त्यांचा पाठीचा कणा जो आहे तो सरळ होत गेला. इतकाच नाही बदल होत गेला. हे पिक्चर आपल्याला फक्त त्यांचे शारीरिक आणि त्यांचे एकूण जीवनात घडलेला बदल दाखवतो. या पिक्चरमुळे आपल्याला शारीरिक आणि जीवनात घडलेले बदल, पण एक्झॅक्टली त्यांचे काय काय एक्झॅक्टली बदल होत गेले हे आपण इन डिटेल्ड पाहणार आहोत. पण हे पिक्चर दिसतंय आपल्याला की स्टेप बाय स्टेप तो इरेक्ट होत गेला, म्हणजे स्ट्रेट व्हायला लागला. तसतसं त्याच्या इतर गोष्टी, सवयी वगैरे बदलल्या. याचबरोबर तो ब्रेनचा वापर जास्त करायला लागला. इथून जर इथपर्यंत आलं तर आपण आत्ता असे आहोत, कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती बसलेला माणूस आहे, राईट. आपण आत्ता सध्या असे. पहा काय होतंय, नीट लक्ष द्या. हे पिक्चर अतिशय बोलकं आहे, अतिशय बोलकं आहे, खूप काही सांगतंय. पूर्वी माणूस असा वाकत वाकत चालायचा, तो सरळ झाला, सरळ झाला, सरळ झाला, पुढे तो पुन्हा त्याच गोष्टीकडे वळतोय का पहा बरं. पुन्हा वाकायला लागलाय का? आता बघा, पुन्हा वाकायला लागलाय का? प्रश्न आहे. इतकं बोलकं चित्र आहे. आणि हे चित्र आपल्याला काय दाखवतं? चक्र, निसर्गाचं चक्र, द नेचर्स व्हील किंवा नेचर सायकल. आता या मानवी उत्क्रांतीबद्दल काही डिटेल्ड इन्फॉर्मेशन पाहूया आपण. पहा, the biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. आपण जी आज बायोडायव्हर्सिटी जी पाहतो, म्हणजे जैवविविधता, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, जीव जे पाहतो, ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या जातीचे, ही जी बायोडायव्हर्सिटी जी आहे, ही असं म्हणतात की एका सेल, एकपेशीय, अतिशय सिंपल असलेल्या, अतिशय साध्या सिंपल एकपेशीय सजीवापासून त्याची जडणघडण झालेली दिसते, बरोबर. इन दिस इव्होल्यूशन, origin of human evolution can be shown as per the picture given, right. आपण ह्युमन इव्होल्यूशन दाखवू शकतो. इथे आपण वेगळं पिक्चर घेतलं, तुमच्या पुस्तकामध्ये वेगळं पिक्चर आहे, राईट. मानवामध्ये झालेली जी उत्क्रांती आहे ही आपल्याला मानव वंशाची सुरुवात आणि त्याच्यात झालेली उत्क्रांती ही आपल्याला अशी पद्धतीने दाखवता येईल. Last dinosaurs disappeared approximately 7 crore years ago. शेवटचा जो डायनासॉर होता हा साधारण अंदाजे 7 करोड वर्षांपूर्वी, 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासॉर नष्ट झाले. शेवटचे डायनासॉर. ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल्स, त्या काळात ज्यावेळी डायनासॉर्स नष्ट झाले, नष्ट व्हायच्या बेतात होते, त्या काळात मंकी लाईक ॲनिमल्स, मंकीसारखे दिसणारे, माकडासारखे दिसणारे animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. म्हणजे काय की माकडासारखे जे प्राणी होते त्यावेळेचे, तेव्हा माकडासारखे जे प्राणी होते प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन, माकडापेक्षाही प्राचीन असे जे होते, अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावेत. लेम्यूर हा एक माकडाचीच एक प्रजाती आहे. तुम्ही इंटरनेटवरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बरेच पिक्चर्स त्याचे पाहायला मिळतील लेम्यूरचे, राईट. सो त्या लेम्यूरपासून माकडाची निर्मिती किंवा उत्क्रांती झाली असावी असं म्हणतात. टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 crore years ago. हे जे माकडासारखे दिसणारे जे प्राणी लेम्यूर जे आहेत, यांची जी शेपटी आहे ही साधारण 4 कोटी वर्षांपूर्वी नष्ट झाली. 4 कोटी वर्षांपूर्वी ती नष्ट झाली, नाहीशा झाल्या.
बरोबर. दे developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. त्यांच्या ब्रेनमध्ये उत्क्रांती झाली, त्यांच्या ब्रेनमध्ये चेंज झाला, म्हणजे बुद्धी, त्याला आपण मेंदू, त्यांच्या मेंदूचा आकार मोठा झाला, मोठा होऊन त्याचा विकास झाला. हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली, हाताचा पंजा जो पूर्वी होता त्याच्यामध्ये बदल झाला, त्याच्यात सुधारणा झाली, डेव्हलप झाला. राईट, तो डेव्हलप झाला हाताचा पंजा. आणि ते एप सारखे प्राणी झाले. एप म्हणजे वानर, वानर, एप म्हणजे वानर. आपल्याला माकड, वानर हे सगळे सारखेच वाटतात, आपण सगळ्यांना सेमच म्हणतो. एप हा माकडाचीच एक जात आहे, त्याच पद्धतीची जात आहे, पण तो थोडा वेगळा आहे, त्याला वानर असंही म्हणतात, लक्षात ठेवा. राईट, एप लाईक, त्याला एप असा शब्द इथे वापरलेला आहे. राईट, एप लाईक ॲनिमल्स वर इव्हॉल्व्ड. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. मग हे जे एप सारखे दिसणारे, जे एप सदृश्य जे प्राणी होते, एप, त्याला कपी म्हणतात, मराठीमध्ये त्याला कपी, संस्कृतमध्ये सुद्धा त्याला कपी हे नाव आहे. कपी, लक्षात ठेवा. हे कालांतराने हे जे एप सारखे दिसणारे जे प्राणी आहेत, एप म्हणजे कपी, कपी हा माकडाचाच प्रकार आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो की कपी म्हणजे नेमकं काय. कपीला वानर पण म्हणतात, पाहूया आपण. हे जे कपी सारखे दिसणारे जे प्राणी आहेत, हे पुढे काय झालं, दक्षिण आणि उत्तर आफ्रिकेमध्ये गेले, दक्षिण आणि आग्नेय, नॉर्थ ईस्ट, आग्नेय आशियात पोहोचले. आफ्रिका नाही, आशियामध्ये, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया म्हणजे नॉर्थ ईस्ट एशिया, राईट, इथे पोहोचले. आणि शेवटी त्यांचं रूपांतर जे आहे ते गिबन आणि ओरँगुटान यांच्यामध्ये झालं. हे सुद्धा माकडाचेच प्रकार आहेत, वानराचेच प्रकार आहेत. आता रामायण आपण पाहिलंय, काही जणांनी, बऱ्याच जणांनी ऐकलं तर सगळ्यांनीच, किंवा जरी नसेल पाहिलं, जरी नसेल ऐकलं समजा रामायण, तरी सुद्धा तुम्ही हनुमान या देवाबद्दल तर नक्कीच ऐकलं. हनुमान, राईट, काय होते ते, वानर म्हणतो आपण त्यांना, कपी. ती पूर्ण त्यांची जी टोळी जी दाखवली ती पूर्ण कपी ही जात होती, वानर हीच जात होती, लक्षात ठेवा. म्हणजे या रामायणातून आपल्याला असं तर सिद्ध करायचं नाही वानराच्या किंवा बजरंगबलीच्या रूपातून की आपण पूर्वी हेच होतो, आपली सुरुवात ही झालेली आहे. आणि म्हणून जे त्यांच्यासारखे दिसणारे जे प्राणी आहेत, जे माकड म्हणतो आपण त्यांना किंवा एप्स असे म्हणतो, आपलं जी धर्म जो आहे, आपल्या धार्मिक याच्यामध्ये हत्तीला देवाचं स्थान दिलेलं आहे, हत्तीला पूजतात, बैलांना पूजतात, गाईला पूजतात, राईट, सापाची पूजा करतात, म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतात. हे पूजा करण्याचं कारण हे नाहीये, त्याच्यामध्ये धर्म नाहीये, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाहीये, त्याच्यामध्ये विज्ञान आहे. कारण त्यावेळेच्या ऋषीमुनींना मानवाचा स्वभाव माहीत होता, चांगला अभ्यास केला होता त्यांनी, चांगले सायकोलॉजिस्ट होते ते, त्यांची सायकोलॉजीचा अभ्यास जबरदस्त होता. त्यांच्या हे लक्षात आलं होतं की मानवाला जर प्रेमाने सांगितलं ना तर कळत नाही, त्याला म्हटलं ना रे बाबा हे कर तर नाही करणार, तो त्याच्या विरुद्धच करणार. हा स्वभाव त्यांना तेव्हापासून माहिती होता ऋषीमुनींना. आणि त्यांना जर म्हटलं ना की बाबा हे नको करू, तर ते मुद्दाम म्हणण्यापेक्षा ते त्याच्या विरुद्धच करणार, म्हणजे करणार. हा स्वभाव ऋषीमुनींना माहीत होता. मग त्यांनी काय विचार केला की निसर्गाचा सांभाळ झाला पाहिजे, निसर्गावरती आपत्ती नाही, मानवाकडून निसर्गाचा विनाश नाही झाला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, ह्या सर्व प्राण्यांना देवांचा दर्जा दिला. कारण माणूस आयुष्यात जी काही गोष्ट करतो ती फक्त दोन कारणांमुळे करतो. एक काय, फिअर ऑफ लॉस, अँड दुसरं होप टू गेन. म्हणजे काय, त्याला काहीतरी आपलं
जाईल, आपलं नुकसान होईल याची भीती असते आणि त्या भीतीपोटी तो करतो. आणि दुसरं कारण एक असतं की काहीतरी मिळण्याच्या आशेने करतो. मानव प्राणी खूप स्वार्थी असतो. एकतर काहीतरी जाईल, आपलं नुकसान होऊ नये म्हणून तो करतो, किंवा काहीतरी मिळावं म्हणून तो करतो. आणि म्हणून ऋषीमुनींनी ह्याच सगळ्या गोष्टींचा फायदा उचलला आणि त्यांनी काय केलं, ह्या सगळ्या प्राण्यांना धार्मिक जोड दिली, धार्मिकतेच्या रूपात बसवलं. की बघा, त्यांना भीती घातली. तुम्ही जर आता तुम्ही वनराई वगैरे पाहिला, वनराई म्हणजे देवांसाठी, देवराई म्हणतात त्याला, देवांसाठी राखून ठेवलेले जंगल हे जे आहेत ते आता इकडच्या आपल्याकडच्या नष्ट झाल्या. प्रत्येक तुम्ही जर खेड्यापाड्यात गेलात, सुरगाणा वगैरे त्या साईडला गेलात, अजूनही जंगली कोकणी भागात, कोकणपट्टीत किंवा आदिवासी एरियामध्ये जर गेलात तर अजूनही तिथे देवराई आहेत. देवराई म्हणजे काय की देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. आणि तिथे असं म्हणतात, लोक म्हणतात की त्या आतमध्ये असं एक देव दगड वगैरे असतो, तिथे देवाचं स्थान असतं, देव वगैरे असतात. आणि त्या देवराईत जर कोणी गेलं तर काही अडचण नाही, पण जर तिथे गेलं त्यांनी तिथलं फळ, तिथली फांदी जरी तोडली, तिथलं फळ तोडलं, तिथलं झाडाला नुकसान पोहोचवली, प्राण्याला नुकसान पोहोचवली, तर त्याच्यावरती कोप होतो, देव त्याच्यावरती कोप करतो असं सांगितलं. आणि खरोखर लोक घाबरतात जायला. लोक घाबरतात का? फिअर ऑफ लॉस. कारण त्यांना भीती आहे की जीव नको जायला, आपल्याला कोणी झपटायला नको वगैरे वगैरे, आपलं नुकसान नको व्हायला, म्हणून जातच नाही. आणि त्यामुळे काय होतं, आता हे का केलं त्यांनी, लोकांनी, त्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी असं का केलं? तर त्यांना माहित होतं, जर मानवाला सांगितलं ना की बाबा रे जंगल खूप महत्वाचं आहे, जंगल नष्ट करू नको, तर मानव ऐकणार नाही. त्यांना माहित होतं. मग त्यांनी भीती घातली देवाची. आणि त्याच्यामुळे काय झालं की लोक जातच नाहीत आतमध्ये. त्याच्यामुळे ती जंगलचं जंगल राखून राहिले, तिथले प्राणी राखून राहिले, प्राणी टिकून राहिले, तिथल्या स्पीसीज टिकून राहिल्या. तेच आपल्याला अशी भीती घातली की जर तुम्ही देवाला रोज नमस्कार नाही केला, देवाची पूजा नाही केली, तर डेफिनेटली देव तुम्हाला कुठल्याही पद्धतीत मदत नाही करणार. म्हणून लोक काय करतात, देवाची पूजा करतात. देवावरती प्रेम आहे म्हणून नाही पूजा करत कोणी. काय करतात, देवाकडून काहीतरी पाहिजे असतं, होप टू गेन, काहीतरी मिळेल अशी आशा असते, म्हणून देवाची पूजा करतात लोक. खरे भक्त आहेत ना, निस्वार्थ असतात, फक्त पूजा करतात, काही मला मिळो ना मिळो. तसेच वेगळे ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ वगैरे 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 तसे वेगळे आजकाल सापडणं फार मुश्किल आहे. आजकाल प्रत्येकाला आपला खिसा भरलेला पाहिजे असतो आणि देव म्हणजे त्यांना मोठा मॉलच वाटतो. की जायचं देवाला मागायचं, देवा मला हे दे, मी 1 किलो पेढे देईल, देवा मला हे दे, मी 1 नारळ फोडेल. सो असं विष्णूची 10 अवतार आहेत. त्याच्यामध्ये कूर्म म्हणजे कासवाचा अवतार आहे, वराह म्हणजे डुकराचा अवतार आहे, नरसिंह म्हणजे सिंहाचा अवतार आहे. अशी बरीच 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 वेगवेगळे अवतार आहेत. का? तुम्ही ह्या प्राण्यांना त्रास देऊ नये, ह्या प्राण्यांमध्ये तुम्ही देव पाहावा. कारण हे प्राणी, जर लक्षात ठेवा, मी सांगतो, मानवाने स्वतःला इतकंही शहाणं समजू नये आणि असंही समजू नये की मी म्हणजेच सगळं काही आहे, मी आहे तर हे जग आहे किंवा ही पृथ्वी आहे. नो. जर हे प्राणी नष्ट झाले तर मानव टिकणारच नाही, मानव राहणारच नाही. राईट? म्हणून आता मी हे अगेन मी पुन्हा का बोलतोय तुमच्याशी, कारण तुम्ही पुढची पिढी आहात. तुम्ही याच्यावरती हे शिकाल, हे ऐकाल, लक्षात ठेवाल, तर तुम्ही पुढच्या पिढीला द्याल काहीतरी. की जंगलं, झाडं, प्राणी हे फार महत्वाचे आहेत. ते आहेत म्हणून आपण आहोत, आपण आहे म्हणून दुनिया नाही आहे. लक्षात ठेवा. कारण मानव हा, या निसर्गासाठी मानव एक तुच्छ प्राणी आहे, ज्याची व्हॅल्यू इतर एखाद्या मुंगीसारखीच आहे या निसर्गाला. त्याच्यामुळे मानवाने जास्त अहंकार किंवा गर्व करू नये. त्या प्राण्यांचीही तितकीच काळजी घ्यावी, त्यांना त्रास होणार नाही, ते नष्ट होणार नाही त्याची काळजी घ्यावी. आणि म्हणूनच वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे सरकार जंगलं वाढवायचा प्रयत्न करताय. त्यासाठी राखीव रिझर्व्ड फॉरेस्ट ठेवलेले आहेत प्राण्यांसाठी. का? कारण प्राणी वाढवायला पाहिजेत. नष्ट झालेल्या जातीसुद्धा पुन्हा वाढवायचा प्रयत्न करतात, आता तयार करायचा प्रयत्न करतात सगळेजण. कारण त्यांच्या लक्षात आलं देशांच्या की जर हे नाही टिकले
तर आपण नाही टिकणार. फाईन. आपण जे काही शिकलो त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. राईट. पुढचा पार्ट बघतोय आपण. काय रिमेनिंग आपण पाहिलं की एप लाईक जे ॲनिमल्स आहेत हे काय झाले साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय आणि दक्षिण एशियामध्ये आले. बरोबर. आणि जे रिमेनिंग एप ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका, बाकीचे जे आहेत ते आफ्रिकामध्ये राहिले. अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्व्ड अबाउट 2 to 2.5 crores years ago. राईट. आणि त्यांचं रूपांतर जे आफ्रिकेमध्ये राहिले, जे एशियामध्ये आले एप लाईक ॲनिमल्स, राईट, कपी प्रमाणे जे उरलेले जे एप सारखे जे ॲनिमल आहेत ते एशियामध्ये आले. राईट. दक्षिण एशिया आणि आग्नेय एशियामध्ये. आणि उरलेले जे आहेत ते आफ्रिकेमध्ये राहिले. आणि ही आफ्रिकेमध्ये राहिलेले जे प्राणी आहेत त्यांचं रूपांतर गोरिला, चिंपांजी यांच्यामध्ये झालं साधारण 2.5 करोड वर्षांपूर्वी. Evolution of some of the 2 crore year old species of apes seems to be occurred in different way. मग साधारण 2 कोटी वर्षापूर्वीचे जे एप्स होते, राईट, एप लाईक ॲनिमल्स किंवा एप्स, कपी, राईट, यांच्या काही जातीची जी प्रगती आहे ती वेगवेगळ्या दिशेने झाली. म्हणजे स्पिसीज, आपण जे स्पिसिएशन पाहिलं त्याला जाती उद्भव पाहिला, म्हणजे एकच प्राणी परंतु त्याचे वेगवेगळ्या स्पिसीज तयार झाल्या. तसंच त्यांचंही काय झालं की वेगवेगळ्या स्पिसीजमध्ये रूपांतर झालं. राईट. त्यानंतर दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. आणि ते जे प्राणी आहेत ज्यांची प्रगती वेगवेगळ्या दिशेने झाली, राईट, ह्यांनी अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांचा हातांचा मॅक्सिमम उपयोग करायला सुरुवात केली. ह्याच चित्राच्या अवतीभोवती आपलं सर्व आहे म्हणून आपण हे चित्र कंटिन्यू ठेवले इथे. राईट. बघा, दोज एप्स स्टार्टेड, ज्या एप्सने हँड्सचा उपयोग इतर कामांसाठी खाण्यापिण्यासाठी हातांचा उपयोग करायला सुरुवात केली, दोज एप्स, ते जे एप्स आहेत, हॅड स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. आता जसं बघा आपण पूर्वीच शिकलो आहोत काय की वातावरणात बदल होत गेला, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये सराउंडिंग्समध्ये बदल होत गेला. त्यावेळी सुद्धा तसा बदल होत गेला होता. काय की जंगलं नष्ट होत होती, कमी कमी होत होती. का तर वातावरण ड्राय होत चाललं होतं. आणि ड्राय वातावरण, आता हे ड्राय वातावरण 2 कारणामुळे होतं. अतिशय थंड वातावरण असल्यामुळे सुद्धा ड्राय होतं, राईट, आणि पाऊस न पडल्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा ड्राय होतं. 2 प्रकारे. तुम्ही म्हणाल सर थंडीमुळे कुठे काय होतं, बर्फाचा आणि ड्रायनेसचा काय संबंध? तो भरपूर मोठा फरक आहे. ड्रायनेस आपण पाहिलेला आहोत, हा अनुभवलेला आहोत की जेव्हा हिवाळा सुरू होतो किंवा हिवाळ्याच्या पीकमध्ये सर्व काहींचे ओठ फाटतात, हातपाय रॅशेस येतात, हातपाय कोरडे पडतात. ते यासाठी होतं कारण त्यावेळेस जास्तीत जास्त आपल्या शरीरातलं पाणी बाहेर फेकलं जातं. का तर आपल्या शरीराचं तापमान ठेवण्यासाठी. तसंच म्हणजेच काय की आजूबाजूलाही तोच प्रकार असतो. राईट. सो त्यावेळी काय झालं की वातावरण ड्राय व्हायला लागलं. मग हे जंगलामध्ये राहण्याच्या ऐवजी काय करायला लागले, लँड, जमिनीवरती राहायला सुरुवात केली ह्या एप्सनी, कपींनी. राईट. देअर ल्युम्बार बोन्स developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands, and thereby their hands became available to use anytime. सर्वात महत्त्वाचा काय बदल झाला, त्यांचे शारीरिक बदल काय झाला की त्यांचे जे कमरेचं हाड आहे, ल्युम्बार म्हणजे काय, कमरेचं हाड. ल्युम्बार म्हणजे कमरेचे हाड. राईट. या कमरेच्या हाडाचा विकास झाला. राईट. आणि तो अशा प्रकारे झाला की ते गवताळ प्रदेशात, गवत बघा, झाडं कमी कमी होत होते पण गवत मोठं होतं आणि बरंच उंच पण होतं.
तर ह्या ज्या गवताळ प्रदेशात ते सरळ ताठ उभे राहू शकले, उभे राहू लागले, बरोबर. आणि ताठ उभे राहायला लागल्यामुळे काय झालं की त्यांचे हात फ्री झाले. आता त्यांचे हात फ्री झाल्यामुळे इतर कामांसाठी त्यांना हात वापरता यायला लागले, राईट. आणि गवताळ प्रदेशात ताठ उभं राहणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं, कारण जर ते ताठ उभे राहू शकले तरच ते त्यांची शिकार करणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी धोका असणाऱ्या प्राण्यांचा किंवा इतर गोष्टींकडे पाहू शकत होते. जर ते ताठ उभे राहू शकत नसते म्हणजे त्यांना फक्त लपता आलं असतं, परंतु बचाव करता आलाच असता एखादा जर प्राणी अचानक कुठून येतोय हे कळण्याची शक्यता कदाचित कमी झाली असते. हाही एक त्याच्या मागचं एक लॉजिक आहे, राईट. पहा पुढे काय झालं तर पुढचा पॉइंट काय आहे, त्यांचे हात फ्री झाले, त्यांच्या हाताचा उपयोग ते कशासाठीही करू शकत होते. आता मग these first human like animals with erect posture which were using their hands have evolved about 2 crores years ago. म्हणजे असा जो प्राणी आहे ज्याचे हात फ्री होते आणि तो त्याच्या हातांचा उपयोग इतर कुठल्याही कामांसाठी करू शकणारा असा जो प्राणी, मानव सदृश्य प्राणी म्हणजे मानवासारखा दिसणारा प्राणी, हा साधारण 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. First record of human-like animal is with us in the form of Ramapithecus. याची सर्व आपण पाहणार आहोत पुढे. Ramapithecus ape from East Africa. म्हणजे आपल्याकडे जो आज पुरावा उपलब्ध आहे मानव सदृश्य प्राण्याचा, राईट, पहिली नोंद रेकॉर्ड जे आहे ते आफ्रिकेतील रामापिथिकस या एपचं आहे, ह्या कपीचं आहे, राईट, आफ्रिकेतल्या. मग पुढे आफ्टरवर्ड्स दिस एप ग्रोन अप इन साइज अँड बिकेम मोर इंटेलिजंट अँड thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. मग याच्यामध्ये विकास झाला, याचा आकार मोठा झाला, बुद्धीचा विकास झाला, तो हुशार झाला आणि साधारण 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. पुढे बघूया आपण. हे बघा इथे तुम्हाला दिसतोय हे जे आहे हे मानवी ब्रेन आहे. मानवाच्या ब्रेन मध्ये कशी हळूहळू बदल होत गेला बघा. याच्या स्टेजेस आहेत. पूर्वी मानवाचा ब्रेन कसा होता, त्यानंतर कसा त्याच्यात बदल होत गेला, त्यानंतर पुढे काय झालं, किती बदल झाला. ह्या पद्धतीने जसं जसं मानवी ब्रेन जो आहे त्याचा आकारही मोठा होऊ लागला. कारण आकार मोठा होऊ लागला म्हणून मानवाने ब्रेनचा वापर करायला लागला असं नाही. तर काय मानव किंवा मानव सदृश प्राणी जे होते एप लाईक ॲनिमल ह्युमन, राईट, यांनी ब्रेनचा वापर जास्त करायला सुरुवात केली आणि म्हणून काय झालं की त्या भागामध्ये, त्या इंद्रियामध्ये, त्या अवयवांमध्ये बदल व्हायला लागला. कारण त्याची गरज जास्त होती, त्याचा वापर वाढला, मग ते स्ट्रॉंग होणं गरजेचं होतं. दिस इज नॅचरल सिलेक्शन. आपण पाहिलंय नैसर्गिक निवड सुद्धा, किंवा आपले जे लॅमार्क आहे, लॅमार्क्सने सुद्धा हेच सांगितलं की ज्या गोष्टींचा आपण जास्त वापर करतो त्याची डेव्हलपमेंट होते, त्याची स्ट्रेंथनिंग होतं, त्याचा विकास होत जातो. सेम त्याच पद्धतीने मानवाच्या बाबतीतही तेच होत गेले. बघा सुरुवातीचं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ब्रेनचा आकार मोठा होत गेलेला आहे, म्हणजेच ब्रेनचा विकास होत गेलेला आहे. कारण ब्रेनचा वापर किंवा मेंदूचा वापर माणूस जास्तीत जास्त करायला लागला आणि तो हुशार व्हायला लागला. आजही आपण ब्रेनचा वापर करतो, राईट. फाईन, पुढे जाऊया. पुढचा पाठ साधारण द मॉर्फोलॉजी ऑफ these human-like animals started to appear like to be the members of the genus Homo about 20 lakh years ago and thus still human developed. पण आताच ब्रेनचा विकास कसा झाला, ब्रेनचा आकार कसा वाढत गेला हे पाहिजे. तर साधारण सुमारे 20 लाख वर्षांमध्ये हा जो मानव एक लाईक जो ॲनिमल होता
ह्युमन लाईक जो ॲनिमल होता, एक लाईक ह्युमन लाईक ॲनिमल. तर हा जो मानव सदृश प्राण्याची रचना जी आहे, मानव म्हणजे होमो, मानव म्हणजे होमो, राईट. होमो ही ही स्पीसीज होती, मानवाचीच एक स्पीसीज होती. हे आपण साधारण 4th 5th सायन्समध्ये शिकलेलो आहोत, राईट. या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत, म्हणजे त्या प्रजातीचे मेंबर असण्या इतपत आपल्या जवळचे असल्यासारखे दिसायला लागले. म्हणजे तो होमो या मानवासारखा दिसायला लागला साधारण, राईट, साधारण 20 लाख वर्षापूर्वी. नंतर अबाउट 15 लाख इयर्स अगो, म्हणजे साधारण पुढच्या 5 लाख वर्षानंतर किंवा आतापासून 15 लाख वर्षापूर्वी, राईट, ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर्स वॉज इव्हॉल्व्ड. मानव सरळ चालू लागला, म्हणजे मानवाला अगदी ताठ उभे राहून ताठ चालता येऊ लागलं. त्यानंतर इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट्स. आपण मागे पाहिलं होतं की एशियन कॉन्टिनेंटमध्ये जे एप्स आले, राईट, स्थलांतरित झाले. मग हे जे ताठ चालणारे जे प्राणी किंवा मानव जो विकास झाला, हा आशिया खंडातल्या चीन आणि इंडोनेशिया इथे झाला असावा असा अंदाज आहे. त्या भागात हे जे मानव होते ते राहत असावेत असा अंदाज आहे. पुढे बघूया. पुढे evolution of upright man continued in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. म्हणजे हा जो ताठ चालणारा जो माणूस आहे, ह्या माणसाचा मेंदू नंतर हळूहळू साधारण जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत पुढे काय होता, व्हायला लागला, मोठा होऊ लागला. मेंदू मोठ्या होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होत राहिली. आणि त्याच काळात त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला. आता हाही एक इंटरेस्टिंग आणि अतिशय महत्वाचा शोध होता मानवाच्या जीवनातला, राईट, अतिशय महत्वाचा, लक्षात ठेवा. कारण त्यापूर्वी मानव जसं असेल तसं राहत होता, ऍडजस्ट करत होता. पण जसं अग्नीचा शोध लागला त्यानंतर मग बरेच शोध लागले. अग्नीचा शोध त्याला कदाचित वनवा म्हणजेच फायर, जे जंगल फायर जे असतात, राईट, जंगलामध्ये जे वनवा लागतं, आग लागते, घर्षणामुळे, फ्रिक्शनमुळे झाडं एकमेकांवरती घासतात, त्यामुळे घर्षण होऊन काय होतं, आग लागते जंगलामध्ये. कदाचित त्याच्या निरीक्षणामधून त्याला लागला असेल, और एनी अदर थिंग. त्याला कधी एखादा दगड जो आहे तो दगड एकमेकांवरती घासताना किंवा एखाद्या दगडावरून घरंगळत जाताना कदाचित त्याने पाहिलं असेल ठिणगी वगैरे, त्याला त्याचं कुतूहल वाटलं असेल आणि मग त्याने तसा प्रयत्न करून आगीचा शोध असा लागला असेल. ह्या जगामध्ये जितकेही शोध लागले, आपण म्हणतो, आपण प्रत्येक शास्त्रज्ञाला त्याचं क्रेडिट देतो किंवा एका ठराविक व्यक्तीला त्याचं क्रेडिट देतो. बट तुम्ही जर नीट निरीक्षण केलं, जर चांगलं ऑब्झर्वेशन जर असेल तुमचं, तर तुमच्या एक लक्षात येईल की शोध लागलेच, लावले नाहीत कोणीही एकाही व्यक्तीने शोध लावलेला नाही, तर ते शोध लागले आहेत. आता लागले आणि लावले याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लागले म्हणजे काय, की काहीतरी करत असताना काहीतरी गोष्ट लक्षात आढळली आणि मग त्याच्या दिशेने अभ्यास करून मग त्या व्यक्तीने त्या दिशेने अभ्यास केला, एक्स्ट्रा मेहनत घेतली आणि म्हणून त्याचं क्रेडिट त्या व्यक्तीला दिलं जातं. परंतु ज्या गोष्टींचा शोध लावला असं आपण म्हणतो, ह्या गोष्टी या सर्व गोष्टी ऑलरेडी निसर्गामध्ये आहेत, नेचरमध्ये आहेत. फक्त इतकंच आहे की ते मानवाला माहीत नाही आणि त्या पहिल्यांदा कळाल्या आणि म्हणून आपण म्हणतो की शोध लावला. तसंच अग्नी ऑलरेडी होता, बट त्याचा शोध लावला नाही मानवाने, राईट, तो लागला. तसंच आपण म्हणतो वाफेचं इंजिन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वाफेचं इंजिनाची स्टोरी, राईट. जेम्स वॅट, मी जे वाचलंय किंवा मला जी माहिती आहे तेच तुम्हालाही माहित असेल, तुम्ही वाचलं असेल कदाचित. जेम्स वॅट एकदा असंच कशाचा तरी विचारात घडून गेले होते. शास्त्रज्ञ डेफिनेटली काही ना काही त्यांच्या डोक्यात चालतच असतं. तर असे जेम्स वॅट एकदा त्यांनी काय केलं, चहासाठी पाणी ठेवलं, किटली ठेवली, त्याच्यात पाणी ठेवलं आणि ते
गरम व्हायला ठेवून दिलं, स्टोव्ह, गॅस, चूल काही असेल त्याच्यावरती, आणि ते विचारात तल्लीन होऊन गेले, विचारात होते ते कसल्या तरी, आणि अचानक त्यांना कशाचा तरी खूप मोठा आवाज यायला लागला, खडखड आवाज यायला लागला, आणि ते त्या विचाराच्या तंद्रीतून जागे झाले, भानावरती आले, आणि त्यांनी पाहिलं की आवाज कुठून येतोय. तर त्यांनी पाहिलं की किटलीचं झाकण जे आहे ते थडाथड वरती उडत होतं. असा लागला वाफेच्या इंजिनाचा शोध. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांना कुतूहल वाटलं की हे झाकणाचं थडथड उडतंय का. मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, वेगळी मेहनत घेतली ते शोधून काढण्यासाठी, आणि मग त्यांना लक्षात आलं की पाण्याच्या वाफेमध्ये इतकी शक्ती असते की ते काहीही करू शकतं. ते वाफेची शक्तीचा त्यांना शोध लागला मग, आणि आपण शोध लावला म्हणतो, राईट. तसंच एडिसन, बल्बचा शोध, तसंच रबरचा शोध. गुडियर जे शास्त्रज्ञ होते, रबरचा जो शोध लागला तो असाच झाला. कुठला तरी एक प्रयोग करत होते ते, त्यावेळी ते सल्फरचं प्रमाण जास्त झालं, म्हणजे ते जे मिश्रण आहे, एक दोन पदार्थांचं मिश्रण झालं, ते पदार्थ जळलं, म्हणजे त्याला टाकलं ते, आणि त्याच्यातून चुकून रबराचा शोध लागला. So many of the inventions have been not discovered, they have been discovered means naturally. ते फक्त लक्षात आलं. लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की आपल्याही आयुष्यात, आपल्याही गोष्टी ह्या आपण जे काही करतो त्या चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या घडत जातात. आपण फक्त त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जसे शास्त्रज्ञ देतात, आणि त्याच्यावरती पुढे डेव्हलप होत जायला पाहिजे, की ती गोष्ट डेव्हलप व्हायला पाहिजे. आगीचा शोध लागला, राईट. अँड देन व्हॉट हॅपन, brain of 50,000-year-old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of class wise man, that is Homo sapiens. मग साधारण 50,000 वर्षापूर्वीचा मानवाचा जो आहे, आतापासून 50,000 वर्षापूर्वीचा मानव, तर त्याचा ब्रेन इतपत डेव्हलप झाला की ज्याला आपण होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव, होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव, लक्षात ठेवा. तर बुद्धिमान मानव, त्याला बुद्धिमान म्हणता येईल इतका त्याच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट झाली, त्याच्या मेंदूचा विकास झाला, राईट. त्यानंतर निअँडरथल हे जे सुद्धा मानवाचाच एक आहे, निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. होमोसॅपियन्समध्ये निअँडरथल जे आहे, हा निअँडरथल, थल किंवा थॉल असा उच्चार, थल आहे, राईट, मानव, हा बुद्धिमान मानव या वर्गातील पहिला, लक्षात ठेव, या वर्गातील निअँडरथल मॅन हा ही एक स्पीसीज आहे मानवाची, बुद्धिमान मानवातील पहिला मानव आहे, पहिला मानव, हे त्याचं उदाहरण आहे पहिल्या मानवाचं, निअँडरथल. मग 50,000, अबाउट 50,000, द Cro-Magnon man evolved about 50,000 years ago, and afterwards this evolution had been faster than the earlier. मग पुढे काय, साधारण 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन मानव जो आहे, क्रोमॅग्नन, अगेन ही एक स्पीसी आहे मानवाची, स्पीसीज आहे, प्रजाती आहे, राईट. क्रोमॅग्नन मानव जो आहे हा अस्तित्वात आला, आणि त्याच्यानंतर मात्र मानवाची जी प्रगती जी आहे ही पूर्वीचा जो स्पीड होता प्रगती होण्याचा त्यापेक्षा जास्त झपाट्याने झाली. आता पुढचा जो पार्ट आहे आपला, अगेन पहा, अबाउट 10,000 years ago, wise man started to practice the agriculture. साधारण 10,000 वर्षांपूर्वी माणूस शेतीचा वापर करायला लागला किंवा शेती करू लागला, राईट. It started to rear the cattle breeds and established the cities. त्याने रिअरिंग करायला सुरुवात केली. तर व्हॉट इज रिअरिंग, तर त्याला मराठीमध्ये प्राणी
प्राणी आपल्या म्हणजे आपल्या उपयोगासाठी, आपल्या मदतीसाठी प्राण्यांचा वापर करणे, प्राणी पाळणे, थोडक्यात रिअरिंग, ज्याला आपण पालन हा शब्द वापरतो. शेतीपालन, मेंढीपालन, मत्स्यपालन, राईट. तर दॅट इज कॉल्ड रिअरिंग. त्याला रिअरिंग हा शब्द आहे. रिअरिंग म्हणजे पालन करू लागला, प्राण्यांचे कळप आपल्या जवळ ठेवू लागला. रिअर हा शब्द लक्षात ठेवा. खास करून इंग्रजीशी ज्यांचा उत्तर लिहिण्यासाठी उपयोग होणार आहे, ज्यांना करावा लागणार आहे त्यांनी, राईट. कॅटल हर्ड्स म्हणजेच प्राण्यांचे जे कळप आहेत, राईट. हर्ड्स म्हणजे कळप, याचा त्यांचा वापर करू लागला, त्यांना पाळू लागला तो, राईट. अँड एस्टॅब्लिश्ड सिटीज, आणि हळूहळू सिटीज म्हणजे वसाहती, शहरं म्हणण्यापेक्षा आपण वसाहती म्हणू त्याला. तिथे शहर हा शब्द घेणं चुकीचं आहे. तर त्यावेळी त्यांनी वसाहती म्हणजे कॉलनीज सुरू केल्या. म्हणजे काय, मानव एकत्र राहायला लागला कॉलनी करून, त्याला वसाहत म्हणतात. वसाहत बरोबर. एकत्र म्हणजे काय, पूर्वी मानव कसाही राहायचा, परंतु जसं तो शेती करायला लागला, म्हणजे मी मागेही सांगितलं होतं तुम्हाला की शेतीचा शोध लागला त्याला अगेन. त्याने निसर्गाचं निरीक्षण केलं. निसर्गाचं निरीक्षण करताना त्याच्या असं लक्षात आलं की येस, अशी पिकं पिकतात, राईट. मग तोपर्यंत तो प्रयोग करायचा, शिकायचा, पण एका ठिकाणी कधी टिकला नाही तो, एका ठिकाणी कधी राहायचा नाही. पण जसं त्याला शेतीचा शोध लागला, तसा शेती करायला लागला, तसं त्याच्या लक्षात आलं की शेतीसाठी उपयुक्त जमीन, सर्वात चांगली उपयुक्त जमीन त्याला फक्त मिळेल ती नदीच्या काठी. म्हणून मग ते नदीच्या काठी राहायला लागले. त्यांचे ठराविक एरियाज त्यांनी करून घेतले असणार, राईट. त्या पद्धतीने मग त्यांच्या भागात त्यांच्या सोयीने ते नदीच्या किनारी राहायला लागले. आणि मग नदीच्या किनारी राहता राहता अशा वसाहती तयार झाल्या. त्यांना सिटीज म्हटलेलं इथे, राईट. वसाहती बसवल्या, वसाहती तयार झाल्या. मग कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. जशी जशी माणसं एकत्र यायला लागली, तर आपण पाहतोच की माणसं एकत्र आले की डेफिनेटली, जसं आपण मराठीमध्ये एक म्हण आहे, भांड्याला भांडं लागतंच. भांडे एकत्र आले की भांड्यांचा आवाज होणारच. म्हणजेच काय की जेव्हा माणसं एकत्र येतात, फक्त स्त्रियांबद्दल नाही बोलते मी, माणसं जेव्हा एकत्र येतात तर डेफिनेटली कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं होणं, कुरबुरी होणं, वादविवाद होणं, मतांतरे असतात, कोणाची मतं वेगळी, कुणाची मतं वेगळी, अशा गोष्टी होतच राहतात. आणि म्हणून याच्यामधून मग त्यांना गरज पडायला लागली कल्चरल डेव्हलपमेंटची, संस्कृती, की नाही मग मानवांसाठी काही नियम असायला पाहिजे जेणेकरून सर्वच मानव अगदी व्यवस्थित राहू शकतात, एकोप्याने आणि आनंदाने एकत्रितपणे राहू शकतात. म्हणून मग काय केलं त्यांनी, काही नियम तयार केले मानवाला एकत्र राहण्यासाठी उपयुक्त होतील असे नियम, राईट. त्याच्यातून काही, मग त्याच्यामधूनच काही कल्चरल म्हणजे संस्कृतीचा उदय झाला. त्यालाच आपण संस्कृती म्हणतो. मानवाचे नियम जे आहेत, राहण्याच्या पद्धती, नियम, त्यांच्यातली कला, या सगळ्यांना एकत्रितपणे आपण संस्कृती म्हणतो, कल्चर म्हणतो. मग असा कल्चरचा, संस्कृतीचा विकास झाला. आर्ट ऑफ रायटिंग was invented about 5,000 years ago and thus the history had been started. आणि साधारण 5,000 वर्षापूर्वी लिखाणाचा शोध लागला, लिहिण्याच्या कलेचा शोध लागला, आणि तिथून खरी झाली इतिहासाला सुरुवात. म्हणजे आपल्याकडे लिखित स्वरूपात, पुराव्यांच्या स्वरूपात जर काही असेल तर ते साधारण 5,000 वर्षापूर्वीपासूनचं आहे, 5,000 वर्षापासूनचं आहे. कारण त्यापूर्वी लिखाण ही कला नव्हती. त्याच्यानंतर माणूस लिहायला लागला, त्याला जसा तो एकत्र राहायला लागला. मग जसं आपण बार्टर सिस्टीम पाहिली, बार्टर सिस्टीममध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी कामं करायचा, की बाबा हा लाकडाचं काम करेल, हा मडकी बनवण्याचं काम करेल, वगैरे वगैरे वगैरे. मग त्यांना ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी देवाणघेवाणीची गरज लागली. आता देवाणघेवाणीची गरज लागली, परंतु देवाणघेवाण करायची म्हटल्यावरती हिशोब पण ठेवला गेला पाहिजे, की बाबा रे मी कोणाला किती माल दिलाय, त्याच्या बदल्यात मला काय यायला पाहिजे, मी किती द्यायला पाहिजे, हा हिशोब देणं पण गरजेचं आहे. मग त्याच्यातून त्याला कदाचित लिखाणाची गरज लागली, लिखाणाची गरज भासायला लागली, आणि तिथून पुढे लिखाणाचा शोध लागला. मग तो कुठेतरी मडक्यांची खापरं, मडक्यांचे जे तुकडे आहेत त्या खापरांवरती कुठेतरी कोरून ठेवायला लागला.
किंवा कुठल्या तरी कशावर तरी काहीतरी असं खरडून की बाबा थोडं सुरुवातीला ते चिन्हांच्या स्वरूपात होतं. अक्षर म्हणजे चिन्ह. फॉर एक्झाम्पल सी दिस इज, याला आपण अक्षर म्हणतो, आज आपण अक्षर म्हणतो, फाईन, राईट. याला आपण लेटर म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आपण अक्षर म्हणतो. बट हे अक्षर म्हणजे आहे काय, तर हे एक चित्र आहे. हे एक चित्र आहे, म्हणजेच एक सिम्बॉल आहे. दिस इज अ सिम्बॉल. जेवढीही अक्षर पाहतोय आपण, ही सर्व सिम्बॉल्स आहेत, ही सर्व चिन्ह आहेत, ही सर्व चित्र आहेत. चित्र आहेत ती सगळी, दुसरे काहीच नाही. मानवाने वेगवेगळ्या गोष्टींना चित्राचं स्वरूप दिलेलं आहे आणि आपण त्या चित्रांना, त्या सिम्बॉल्सना ओळखतो आणि त्यांना आपण अक्षर म्हणतो. मग अशा पद्धतीनेच त्यांनी काही चित्र, काही सिम्बॉल्स त्या देवाणघेवाणीसाठी तयार केले आणि तिथून पुढे प्रगत भाषेचा विकास होत गेला. सुरुवातीला इतकी प्रगत नसणारच भाषा. मग त्यानंतर पुढे साधारण modern sciences emerged about 400 years ago and industrial society was established about 200 years ago, and now we have reached at this stage and still we are searching the details of roots of human ancestry. बरोबर, साधारण 400 वर्षापूर्वी काय झालं, आजचं आधुनिक शास्त्र जे आहे, आधुनिक शास्त्रांचा उदय झाला 400 वर्षापूर्वी. जे आपण मॉडर्न सायन्स जे बघतोय, जसं की वेगवेगळे पेट्रोलियम पदार्थ आहेत, कोळशाचा वापर जे आहे, पाण्याच्या वाफेचा जो वगैरे हा जो वापर आहे, ही सगळी साधारण 400 वर्षांपासून सुरू झालंय. हे मॉडर्न सायन्सेस आहेत, राईट. आणि त्यानंतरही साधारण 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. यावरती आपण साधारण 8 मध्ये इंडस्ट्रियल क्रांती, रिव्होल्युशन, हे आपण शिकलोय साधारण 7-8 मध्ये. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कदाचित तुम्हाला आठवत असेल, ही खास करून सुरुवात झाली युरोपमध्ये असं म्हणतात, राईट. म्हणजे इतिहास तरी असंच सांगतो. मग याची जी सुरुवात आहे, इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट्स म्हणजे काय, औद्योगिकरणाची जी सुरुवात झाली ती साधारण 200 वर्षापूर्वी झाली. आता आपण जे आहोत ते आहोत तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि तरीही अजून आपण काय करतोय, ह्युमन ॲन्सेस्ट्री म्हणजेच मानव वंशाचा मुळांचा तपशील अजूनही शोधतोच आहे. अजूनही आपल्याला पूर्ण माहिती मिळालेली नाही, अजूनही आपलं समाधान झालेलं नाही, आपण अजून शोधतो आहोत. म्हणजे आपण इतके पुढे आलो आहोत तरी सुद्धा आपल्या मानवाची उत्क्रांती कशी झाली याची गरज पडते आहे, त्याचा शोध अजून सुरू आहे. नेक्स्ट पार्ट. हे जे पिक्चर आहे, हे पिक्चर आहे मानवाचं. मानव कसा होता, असा होता. हे बघा, शेपटी वगैरे सर्व. आता हे किती शून्य आहेत, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 करोड वर्ष. लेम्यूर, हा लेम्यूर आहे. मानव असा होता पहिला, लेम्यूर. एन्शियंट ॲनिमल्स लाईक लेम्यूर, लेम्यूर सारखे प्राचीन प्राणी. त्यानंतर पुढे त्याचं रूपांतर ह्या प्रमाणात झालं, अशा पद्धतीने, राईट. दॅट इज काय आहे, साधारण 4 करोड वर्षापूर्वी इजिप्टोपिथिकस, राईट. त्यानंतर पुढे साधारण 2-2.5 कोटी वर्षापूर्वी आहे ड्रायोपिथिकस. त्यानंतर पुढे जे आहे रामपिथिकस. बघा, ही सगळी नावं आहेत. कदाचित तुम्हाला असा प्रश्न, हे पिक्चर देऊ शकतात. अँड मिसिंग लिंक म्हणजे समजा तुम्हाला असं जर समजा पिक्चर दिलं आणि तुम्हाला असा जर प्रश्न विचारला की ह्या मानवाचं, हा जो मानव आहे याच्या संदर्भात ही मिसिंग आहे समजा, तर इथे तुम्हाला लिहावं लागेल, असंही देऊ शकतात. इथे मिसिंग असेल, असे 2-3 मिसिंग देतील आणि मग तुम्हाला सांगतील की इथले जे मिसिंग लिंक्स आहेत की मिसिंग आहेत ते फिल करा. तेव्हा काही नाही, सोपं आहे. त्याला तुम्ही एक लॉजिकने जर सुरुवात करायची, 7-4 लक्षात ठेवायचं, 7-4 2.5
बघा मी काय सांगतोय, 7.4 2.5 140, आता बघा 140 20, 7.4 2.5 140 20 15, आता याच्यामध्ये एक मिनिट, इथे 40 लाख आहे बरोबर, 40 20 20 पर्यंत 20 झालं, त्यानंतर 15 1.5 and 50, 15 1.5 and 15 म्हणजे काय बघा, 7.4 2.5 हे क्रोअर्स पर्यंत आहे. 7.4 2.5, एक काम करू आपण, क्रोअर्सचा ग्रुप एक वेगळा करू. 7.4 2.51 7.4 2.51 हा एक ग्रुप झाला. हा जो ग्रुप आहे याला एकत्र घेऊया आपण, असं घेऊया, 7.4 2.51 हा झाला एक ग्रुप. त्यानंतर लॅक्सचा ग्रुप घेऊया, 40 20 15 1.5 40 20 15 1.5 आणि शेवटचा आहे 50, हा 1000चा ग्रुप आहे. असं जर लक्षात ठेवलं तर फार सोपं आहे. 7.4 2.51 40 20 15 1.5 and 50, किती सोपं आहे बघा. मग लक्षात येतं, 7 करोड 4 करोड 2.5 करोड 1 करोड 40 लाख 20 लाख 15 लाख 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख 50 लाख. आता राहिला फक्त नावांचा प्रश्न. तर नावं तुम्हाला लर्न करावी लागतील, तेवढी थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल. नंबरचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला, राईट. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मानवाची उत्क्रांती होत गेली. मानव असा वाकून चालणारा, शेपटी असलेला, पुढे त्याचे हात पहा कसे पहा, तरीही तो असाच चालत होता. त्याच्या पहा हे जे 2 4 हे पायांचाच उपयोग होत होता, त्याला पाय म्हणूनच उपयोग होत होता. पुढे त्याच्यामध्ये बदल होत गेला, तरी पूर्णपणे तो स्ट्रेट नव्हता. हळूहळू त्याच्या हातांमध्ये, त्याच्या पाठीच्या काण्यामध्ये बदल होत गेला. बघा तो कसा व्हायला लागला. मग इकडे बघा, इकडेही तो वाकूनच चालतोय, इथे थोडा थोडा स्ट्रेट आणि इथे पूर्णपणे स्ट्रेटच्या स्टेजमध्ये आला. तो हातांचा वापर अवजारांसाठी, इतर कामांसाठी करायला लागला, राईट. पुढे पुढे आणि हा जो आहे तो जवळजवळ आपल्यासारखाच आहे, राईट. अशा पद्धतीने मानवाची उत्क्रांती होत गेली. हे विकासाचे टप्पे आहेत, मानवाचे स्टेजेस आहेत. पुढे पाहूया, निअँडरथल मॅन कसा दिसायचा. तर तो असा दिसायचा. हा होता निअँडरथल मॅन. आणि तो बऱ्याच प्रमाणात, अगेन डेफिनेटली त्याला निअँडरथल मॅन म्हणजेच बुद्धिमान माणूस, आणि तो दाखवला पण त्याच पोजमध्ये आहे की तो काहीतरी विचार करतोय, म्हणजेच बुद्धीचा वापर करतोय. बुद्धीचा वापर करणाऱ्या मानवाची प्रजाती निअँडरथल मॅन. पिक्चर ही त्याचप्रमाणे आहे, राईट. सो इथे आपला जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे.